नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत राम आणि राधा यांच्यातील मराठी इंग्रजी संभाषण। आपल्याला एक विनंती आहे की आपण जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे येणारे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेचच मिळेल। चला तर सुरू करूया आजचं कन्व्हर्सेशन राम आणि राधा यांचं। राम म्हणतो राधाला, राधा मला इंग्रजी शिकायचं आहे पण कुठून सुरू करावं हे कळत नाही। राम, राधा, I want to learn English but I don't know where to start. काय म्हणतो? राधा, I want to learn English but I don't know where to start. राधा म्हणते मग, काळजी नको रे, इंग्रजी शिकणं अवघड नाही, रोज थोडा सराव केला तरी नक्की जमेल। राधा काय म्हणते? डोंट वरी, लर्निंग इंग्लिश इजंट हार्ड. इफ यू प्रॅक्टिस अ लिटल एव्हरी डे यू विल डू ग्रेट. काय म्हणते? डोंट वरी, लर्निंग इंग्लिश इजंट हार्ड. If you practice a little every day, you will do great. राम पुन्हा म्हणतो, पण मी बोलायला गेलो की शब्द विसरतो. But when I try to speak, I forget two words. काय म्हणतो? But when I try to speak, I forget the words. राधा म्हणते, ते सुरुवातीला सगळ्यांनाच होतं, तू सोपी वाक्य वापरायची सवय लाव. राधा म्हणते, That's happened to everyone at first. Get used to using simple sentence. काय म्हणते? दॅट हॅपन्स टू एव्हरीवन ॲट फर्स्ट, गेट यूज टू यूजिंग सिम्पल सेंटेन्स. मग राम म्हणतो, जसं व्हॉट्स युअर नेम, हाऊ आर यू, असं का? राम, लाईक्स व्हॉट्स युअर नेम और हाऊ आर यू, राईट? राधा म्हणते, हो अगदी, आणि दररोज 10-15 वाक्य मोठ्याने बोलायचा सराव कर. राधा, यस एक्झॅक्टली, अँड प्रॅक्टिस स्पीकिंग 10 to 15 सेंटेन्स लाऊडली एव्हरी डे. काय म्हणते राधा? यस एक्झॅक्टली, अँड प्रॅक्टिस स्पीकिंग 10 to 15 सेंटेन्स लाऊडली एव्हरी डे. राम पुन्हा राधाला म्हणतो, पण ऐकायचं काय, इंग्रजी नीट समजलं नाही. राम, बट व्हॉट अबाउट लिसनिंग, कांट अंडरस्टँड इंग्लिश प्रॉपरली. काय म्हणतो? बट व्हॉट अबाउट लिसनिंग, आय कांट अंडरस्टँड इंग्लिश प्रॉपरली. राधा म्हणते, त्यासाठी इंग्रजी गाणे, मुलाखती आणि छोटे व्हिडिओ ऐक, शब्द समजून घे. राधा सेड, For that, listen to English song, interviews and short video. Try to catch the meaning. काय म्हणते? For that, listen to English song, interview and short video. Try catch the meaning. राम पुन्हा म्हणतो, आणि ग्रामर शिकायला हवं का? काय म्हणतो राम? Do I need to learn grammar too? Do I need to learn grammar too? राधा म्हणते, थोडंसं, जसं टेन्स, प्रोनाउन आणि बेसिक रूल्स, बाकी बोलताना हळूहळू सगळं समजेल. राधा काय म्हणते? अ लिटल, लाईक टेन्स, प्रोनाउन्स अँड बेसिक रूल्स. द रेस्ट यू विल लर्न नॅचरली वाईल स्पीकिंग. म्हणतो, मग मी आजपासून इंग्रजीत बोलायला प्रयत्न करतो. राम सेड, देन आय विल ट्राय टू स्पीक इन इंग्लिश फ्रॉम टुडे. काय म्हणतो? देन आय विल ट्राय टू स्पीक इन इंग्लिश फ्रॉम टुडे. राधा म्हणते, वा, तोच उत्साह ठेवला तर काहीच अवघड नाही. व्हॉट सेड राधा? Wow, if you keep that spirit, nothing is difficult. Radha said, wow, if you keep that spirit, nothing is difficult. राम म्हणतो आता राधाला, धन्यवाद राधा, तू खूप मदत केलीस. What said? Thanks राधा, you really helped me. Thanks राधा, you really helped me. राधा म्हणते, काही नाही, लक्षात ठेव, प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. राधा सेड, यू आर वेलकम, रिमेंबर प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. काय म्हटली ती? यू आर वेलकम, रिमेंबर प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेचच मिळतील.